एकदम अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे। घेऊया। मुंबई तहसील कार्यालय उत्पन्न दाखला डोमोसाईल व अन्य सेक्शन दाखल्यासाठी तहसील कार्यालयामधील भ्रष्टाचार समूळ दलालांना जबरन बसवण्याची कारवाई करण्या संदर्भात आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यात 2015 पासून महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियम लागू झालेला आहे आणि हा कायदा आतापर्यंत कागदावरती झालेला आहे। आज अध्यक्ष महोदय, हा कायदा अस्तित्व असताना देखील तहसील कार्यालयाच्या भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेला आहे व लोकसेवा हक्क कायदा असताना देखील नागरिकांना त्याचे विविध कामासाठी लागणारे दाखले वेगवेगळे उपलब्ध होत नाही। मुंबई तहसील कार्यालयाचे उत्पन्नाचे दाखले डोमोसाईल व अन्य सेक्शन दाखल्यासाठी बेकायदेशीर 1 महिना कालावधी आहे आणि दाखल्याचे प्रकृत अधिकारी किंवा संग्रहिंग अथॉरिटी नायब तहसीलदार याच्यात आहे। मुंबई तहसील कार्यालयाचे एजंट सोलगुट आहे आणि या दाखला 1 महिन्यासमान नागरिकांना वाट पाहावी लागतो। तेच दाखले एजंट माध्यमातून नायब तहसीलदारला दिले तर 1 दिवसात देण्यात येत आहे। एजंट आणि नायब तहसीलदार यांचे कार्यालय साले लोटे आहे आणि या प्रश्न उपस्थित होत आहे। आरटीआय आता आरटीई प्रवेशासाठी लवकरच उत्पन्न दाखले काढून देण्यासाठी एजंट 5 ते 10 हजार रुपये आकारतोय आणि नाईलाजाने मुलांसाठी त्यांना हे द्यावं लागतं। अख्ख्या मुंबई शहराची परिस्थिती आहे। तर कमीत कमी आता आपण जसं पासपोर्टच्या संदर्भात अर्ज दिला तर सो मोठो जर आयडेंटिफिकेशन करायचं असेल किंवा व्हेरिफिकेशन करायचं असेल किंवा त्यांनी दिलेलं राशन कार्डची तपासणी करायची त्याच दिवशी ते इंटरकनेक्टेड झालं पाहिजे। ज्या कारणाने आज मुलांना त्रास होत आहे, कारण आता ऍडमिशनच्या संदर्भामध्ये असू द्या कुठेही असू द्या तर याच्यावरती आपण कमीत कमी एक डायरेक्शन द्यावं की तुमच्याकडे असे अर्ज आले गोरगरिबांचे तर 24 तास किंवा